दिल्ली उच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाची धमकीमुळे काही खटल्यांची सुनावणी पुढे ढकलली। न्यायालयाच्या परिसरात शोध सुरू। दिल्ली पाठोपाठ मुंबई हायकोर्टाला धमकी। मुंबई हायकोर्टाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी। मुंबई हायकोर्ट रिकामं करून तपासणी सुरू। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीआधी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी। ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्यानं भरत कराडची आत्महत्या। भुजबळांनी घेतली कराड कुटुंबियांची भेट। भुजबळांकडून कराड कुटुंबियांचं सांत्वन। मराठ्यांना वेगळं 10% आरक्षण नको का? छगन भुजबळांचा मराठा समाजाला सवाल। ईडब्ल्यूएसचं आरक्षण सुद्धा मराठा समाजाला नको का? भुजबळांचा सवाल। सातारा गॅझेट संदर्भात हालचालींना वेग। मंत्री शिवेंद्रराजे आज विभागीय आयुक्तांची भेट घेणार। सातारा गॅझेट नेमकं काय, त्यात कोणते उल्लेख, काय पुरावे याची बैठकीत चर्चा होणार। एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाची एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये मोर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील जिल्हा प्रमुखांची आज मातोश्रीवर बैठक। राज ठाकरेंसोबतच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बैठकांचा सिलसिला वाढला। पालिकेच्या तयारीला सुद्धा वेग। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। मुंबईमध्ये महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्यानं चाचपणी। राज्यातील नेत्यांनी नेपाळच्या उद्रेकाकडे गांभीर्यानं पाहायला हवं। खासदार संजय राऊत यांचा टोला। तर भारतात असं होणं कधीही शक्य नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी। अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम। पुण्यातील हडपसरपासून करणार उपक्रमाला सुरुवात। लोकांच्या समस्या जाणून घेणार। अजित पवारांनी स्वतःला रॉबिनहुड समजून दमदाटी करू नये, राजू शेट्टींची टीका। अजित पवार यांची दादागिरी मोडून काढू, राजू शेट्टींचा इशारा। सोलापुरातील कुरडू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक। मुरुम उत्खनन प्रकरणातील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद। याच प्रकरणावरून अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दिला होता दम। प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून वाद। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल। सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध पैसे देऊन मोहीम। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप। इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची गडकरींची टीका। कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालय विभागाकडून परिपत्रक जारी। राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर झाल्यानंतर आता रेल्वे स्थानकाचं नाव सुद्धा अहिल्यानगरच होणार। नवा निर्णय, लवकरच रेल्वे स्थानकावर अहिल्यानगर असे फलक लागणार। बंगळुरू येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव सेंट मेरी करण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा होकार। शिवप्रेमींमधून संताप। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्नाटक सरकारचा निषेध। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद। एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार। माधुरी हत्येंड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। माधुरी हत्येंडीला परत पाठवण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही। माधुरीचं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे। साताऱ्याच्या तेटली गावात पंक्चर काढत असताना जॅक अचानक निसटल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू। तर महाबळेश्वरमध्ये भरधाव दुचाकीवर माकडाची झडप। अपघातात दुचाकीवरील पती ठार, पत्नी जखमी। नेपाळमधील पंतप्रधान पदाचा सस्पेन्स संपला।
सुशीला कार्की यांच्या नावाला मंजुरी. निवडणुका होईपर्यंत सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान असणार. नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात संचारबंदी. शहरातील मुख्य व्यावसायिक भागातील काही दुकानं पुन्हा सुरू. नागरिक हळूहळू बाहेर पडण्यास सुरुवात, तर विमानतळ सुरळीत सुरू. नेपाळमधील संघर्षामुळे सीमा बंद. भारतातून नेपाळमध्ये होणारी कांद्याची निर्यात थांबली. भारतातील कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता.